नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण घेतो आहे क्लास 6 सब्जेक्ट जनरल सायन्स चॅप्टर नंबर 3 डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन पार्ट 1. या चॅप्टर मध्ये आपण घेणार आहोत डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स मध्ये असणारी जी विविधता आहे, डायव्हर्सिटी मीन्स विविधता जी आहे, आणि त्यांचं क्लासिफिकेशन, देअर क्लासिफिकेशन्स म्हणजे त्यांचं वर्गीकरण, हे आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. नाउ इथे आता या हिअर वी सी अ पिक्चर ऑफ व्हेरायटी ऑफ प्लांट्स. Some plants grow into the water, some plants grow on the land. That means here with the variety of plants, some are very tall, some are very short, some are like the grass. In this way, in this picture we see so many plants. Diversity in plants. डायव्हर्सिटी इन प्लांट्स म्हणजे प्लांट्स मधली विविधता. याच्यामध्ये बघण्याकरता आपल्याला फर्स्ट इथे जी डायव्हर्सिटी आहे ती आपल्याला इथे 3 ग्रुपमध्ये डिवाइड करून बघायचं आहे. की इथे दिसतंय तुम्हाला ऑटोट्रॉपिक, देन त्याच्या खाली आहे हेट्रोट्रॉपिक आणि नंतर आहे इन्सेक्टिव्हरस. ऑटोट्रॉपिक प्लांट्स मीन्स काय? प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाइट. सच प्लांट्स आर कॉल्ड ऑटोट्रॉपिक प्लांट्स. जे झाडं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्या झाडांना, त्या प्लांट्सला आपण ऑटोट्रॉपिक प्लांट्स म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल हिबिस्कस, पोमेग्रॅनेट. आपल्या अवतीभोवती बरेचसे प्लांट्स आहेत आणि सर्व प्लांट्स हे ग्रीन प्लांट्स आहेत. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि म्हणून आपण ते सर्व ऑटोट्रॉपिक प्लांट्स म्हणू शकतो. म्हणजे तुमच्या घरी असणारं प्रत्येक झाड, आजूबाजूला असणारं प्रत्येक झाड हे जे आहे ते ऑटोट्रॉपिक आहे. आजूबाजूला असणारं सुद्धा. मँगो ट्री घ्या, हिबिस्कस घ्या, होली बॅसिल घ्या, मेथी प्लांट घ्या, लेमन ट्री घ्या, ऑरेंज ट्री घ्या. These all plants make their own food, so we call these plants autotrophic plants. Then next is the heterotrophic. Some plants like the fungus, loranthus, dodder use other plants for food and are said to be heterotrophic. Some plants cannot prepare their own food. They depend on the another plants for their food, are called heterotrophic plants. फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे फंगस. बुरशी तुम्ही बघितलेली आहे, जी आपल्या घरी शिळ्या पदार्थांवर उगवते आणि ती बुरशी सुद्धा एक झाड आहे आणि बुरशी ही या शिळ्या नासक्या पदार्थांवर वाढत असते. म्हणजे ती त्याच्यावर जगते. ती अन्न, स्वतःचं अन्न जी मिळवते ती त्या शिळ्या नासक्या पदार्थांवरून मिळते आणि मग तिथे ती फंगस जगते, मोठी होते. लॉरॅन्थस आहे. त्यानंतर डॉडर, म्हणजे ज्याला अमरवेल म्हणतात. खेड्यातल्या पोरांना माहिती असेल, एका झाडावर दुसरं झाड जे असतं दॅट इज द डॉडर म्हणतात त्याला. आणि अमरवेल ही जी आहे ही त्या झाडांमधलं, ज्या झाडावर ते वाढते त्या झाडांमधले सगळे आवश्यक घटक जे असतात ते घटक त्या झाडांमधून ते शोषून घेतात आणि स्वतःची ग्रोथ करतात. तर असे जे प्लांट्स असतात, दीज प्लांट्स आर कॉल्ड हेट्रोट्रॉपिक प्लांट्स. त्यानंतर तिसरं आहे इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. Plants like the peach plant even consume insects. They are insectivorous plants. Insectivorous मराठीत त्याला आपण म्हणत असतो कीटकभक्षी प्राणी, सॉरी कीटकभक्षी वनस्पती. तर काही ठिकाणी आपल्याला या कीटकभक्षी वनस्पती पाहायला मिळतात. जसं पीचर प्लांट आहे आणि या पीचर प्लांटला त्याचा जो शेप आहे तो शेप असा असतो की त्यात जर एखादा किडा पडला तर ते फूल बंद होऊन जातं आणि बंद झाल्यानंतर तो किडा मरेपर्यंत आणि त्याच्यातले सगळे जे काही त्या किड्यामध्ये असणारे जे घटक आहेत ते पूर्ण ॲब्सॉर्ब करून ते झाड घेत असतं आणि तोपर्यंत तो किडा त्या मरून जातो. अशा पद्धतीने काही झाडं आहेत, काहीपैकी पिचर प्लांट आहे की जे किड्यांना खातो, म्हणून त्यांना कीटकभक्षी वनस्पती असं म्हटल्या जाते. फॉर एक्झाम्पल आहे पिचर प्लांट. तर अशा पद्धतीने आपण सुरुवातीला बघितलेली जी डायव्हर्सिटी आहे इन प्लांट्स, दॅट इज प्लांट्स आर डिवायडेड इंटू मेन 3 ग्रुप्स.
ऑटोट्रॉपिक प्लांट्स, देन हेटरोट्रॉपिक प्लांट्स अँड इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. आता इथेच बघा मेथड्स ऑफ न्यूट्रिशन इन प्लांट्स. प्लांट्सच्या न्यूट्रिशनच्या मेथड्स आपण आताच शिकलो. ऑटोट्रॉपिक पहिलं जे झाड आहे, सदाफुलीचं झाड तुम्ही बघता, सर्वत्र बघता, हे झाड स्वतःच अन्न स्वतः तयार करतं, म्हणजेच ते ऑटोट्रॉपिक. बाजूला नंबर 2 ची जी डायग्राम आहे, या नंबर 2 च्या डायग्राम मध्ये असणारं जे चित्र आहे हे डॉडर आहे. एक चांगलं हिरवं झाड, त्या हिरव्या झाडावर वाढणारी ही दुसरं झाड, की त्या जे मूळ झाड असतं त्या झाडातले पूर्ण जे आवश्यक घटक असतात ते शोषून घेतात आणि हे झाडं मग त्या झाडातल्या त्या घटकांवर स्वतःची वाढ करतात. त्यानंतर इथे जे थर्ड पिक्चर आहे, दॅट इज थर्ड पिक्चर इज द पिचर प्लांट. पिचर सारखा शेप आहे त्या झाडांच्या फुलांचा आणि अट्रॅक्टिव्ह कलर असतात त्याचे. बरोबर तिथे किडे अट्रॅक्ट होतात आणि त्यामध्ये पडतात आणि पडल्यानंतर त्या किड्यांना बाहेर निघता येत नाही. अशा पद्धतीचं ते स्ट्रक्चर, दॅट इज द इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. आणि चौथे इथे तुम्हाला एक मोठं झाड दिसतं आहे, दॅट मीन इट इज ऑल्सो ऑटोट्रॉपस प्लांट्स. तर अशा पद्धतीने मोड्स ऑफ न्यूट्रिशन इन प्लांट्स आपल्याला 3 प्रकारचे न्यूट्रिशनचे मोड्स पाहायला मिळतात. नाउ हिअर वी सी द स्ट्रक्चर ऑफ प्लांट. स्ट्रक्चर ऑफ प्लांट बघताना plants may be divided into two groups, that is the one is the above the ground and another is the below the ground. Above the ground, that is the stem, and below the ground, that is the root. स्टेमच्या वरच्या भागाला जर बघितलं तर देर आर लीव्स, देन फ्लावर्स, फ्रूट्स, branches we see above the ground, and at the below of the ground we see the roots. Now here first part is the flower, another is the stem, then here the root, then the fruit and the leaf. असे तुम्हाला इथे प्रत्येक पार्टची माहिती इथे दिलेली आहे. फर्स्ट वी सी द फ्लावर. फ्लावर बघून राहिलेलो आहे तर दिस इज द मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट ऑफ अ प्लांट. प्लांटचं सगळ्यात अट्रॅक्टिव्ह पार्ट जे आपल्या सगळ्यांना आवडतं. फुलांच्या विविध पाकळ्या, विविध शेपचे त्यांचे आकार आपण त्या फुलांमध्ये बघत असतो. इट इज कनेक्टेड टू द स्टेम. आणि हे जे फूल असतं ते स्टेमला कनेक्टेड असतं. इट मे बी लॉंग और शॉर्ट. आणि जे स्टॉक असतं त्या झाडाचं, स्टॉक म्हणजे देठ, फुलाला देठ सुद्धा असतं, ते देठ त्या स्टेमला लागलेलं असतं. अ फ्लावर हॅज अ टिपिकल कलर अँड शेप. विशिष्ट असा शेप असतो, विशिष्ट असा त्याचा कलर असतो. द फ्लावर इज अन इम्पॉर्टंट मीन्स ऑफ रिप्रोडक्शन. आणि फ्लावर हा इम्पॉर्टंट मीन्स ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे झाडांचं रिप्रोडक्शन घडवण्याकरता महत्वाचा भाग आहे. नंतरचा पार्ट आहे द स्टेम. स्टेमलाच आपण म्हणत असतो खोड. द हाईट, शेप अँड साईज ऑफ द प्लांट्स डिपेंड अपॉन द स्टेम. स्टेमची जी हाईट आहे, शेप आहे, साईज आहे, हे सगळं त्या स्टेमवर डिपेंड असतं. छोटं स्टेम असेल तर हाईट कमी असते, मोठं स्टेम म्हटलं तर हाईट जास्त असते. द स्टेम कॅरीज आउट द फंक्शन ऑफ प्रोडक्शन. आणि प्रोडक्शनचं काम करतात, कंडक्शनचं काम करतात, स्टोरेज ऑफ फूडचं काम करतात. प्रोडक्शन म्हणजे अन्न निर्मिती, त्यातही सहभाग असतो त्यांचा. कंडक्शन म्हणजे जमिनीकडून मिळणारे, म्हणजेच मातीतून रूट्स जे आहे, रूट्स ॲब्सॉर्ब करतात मिनरल्स अँड सॉइल, मिनरल्स अँड वॉटर, आणि ते मिनरल्स अँड वॉटर पूर्ण झाडांपर्यंत, झाडाच्या प्रत्येक पार्टपर्यंत, प्रत्येक पार्ट्स मीन्स प्लांट, लिव्स आहे, फ्रूट्स आहे, फ्लावर्स आहे, या प्रत्येक पार्टपर्यंत, इव्हन ब्रांचेस आहे, या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम म्हणजेच कंडक्शनचं काम स्टेमचं असतं. अँड स्टोरेज ऑफ फूड, फूड स्टोअर करून ठेवण्याचं सुद्धा काम स्टेम करतं. इन सम प्लांट्स इट हॅज द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. काही झाडांमध्ये रिप्रोडक्शनचं काम होतं. जसं फॉर एक्झाम्पल आपण गुलाबाचं झाड लावताना गुलाबाची कलम लावतो. कलम लावतोय म्हणजेच काय, तर स्टेम्स, त्या स्टेम पासून नवीन स्टेम तयार करतो. इन दिस वे काही झाडांमध्ये स्टेमचं फंक्शन ॲज ए रिप्रोडक्शन करता सुद्धा रिप्रोडक्शन म्हणून सुद्धा केल्या जातो. इट गिव्स सपोर्ट टू द अदर पार्ट्स ऑफ द प्लांट्स. आणि स्टेमचं मेन फंक्शन आहे इट गिव्स सपोर्ट टू द अदर पार्ट्स ऑफ द प्लांट्स. प्लांट्सच्या इतर भागांना सपोर्ट करण्याचं काम स्टेमचं. महत्वाचा पुढचा भाग आहे तो आहे द रूट. प्रत्येक झाडाला मुळा असतात. द रूट्स होल्ड द सॉइल फर्मली अँड अँकर द प्लांट. रूट्स होल्ड द सॉइल फर्मली. सॉइल फर्मली होल्ड करून ठेवते, माती घट्ट पकडून ठेवते. अँड अँकर द प्लांट, आणि झाडाला अँकरिंग करतं, दॅट मीन्स आधार देतं.
The main function of the roots are to absorb and transport water and nutrients from the soil. मेन फंक्शन्स काय आहे की सॉइल मधून मिळणारे मिनरल्स वॉटर्स हे ऍब्सॉर्ब करायचे आणि ऍब्सॉर्ब करून ते ट्रान्सफर करायचे अप टू द स्टेम. द रूट्स ऑफ द कॅरट अँड रॅडिश आर स्टोअर फूड. कॅरट तुम्ही बघितलेला आहे आणि रॅडिश स्वतः ते फुगीर आहे आणि ते जे फुगीर भाग आपण जो बघतो तोच म्हणजे त्यांचे रूट्स आहे. आणि हे जे रूट्स आहे दोन प्रकारचे जे असे रूट्स आहे की या रूट्स मध्ये फूड स्टोअर असतं आणि म्हणून त्यांचा शेप असा आपल्याला मोठा दिसतो. सो द रूट्स ऑफ द कॅरट अँड रॅडिश आर स्टोअर फूड. देअर आर टू टाइप्स ऑफ रूट्स. आणि रूट्सचे दोन प्रकार असतात, टॅप रूट अँड फायबरस रूट. बाजूला तुम्हाला पिक्चर दिसत आहे. हिअर वी सी द पिक्चर. दॅट इज द टॅप रूट अँड हिअर इज द फायबरस रूट. पिक्चर मध्ये तुम्हाला दिसून राहिले आहे की टॅप रूट हे लांब असतं आणि नंतर त्याला खाली ब्रांचेस आलेले आहेत. आणि टॅप रूट म्हणजे जवळपास आपण गवताला वगैरे बघतो की अगदी जवळपासच त्याला झुपका असतो. खूप सगळ्या रूट्स असतात आणि जवळच असतात. दॅट इज द फायबरस रूट. नंतरचा पार्ट आहे इथे द लीफ. लीफ म्हणजे झाडाचे पान. द लीफ इज फ्लॅट. पानाचा जो आकार असतो तो जनरली फ्लॅट असतो आणि फ्लॅट असतं ते पान. इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द प्रोडक्शन ऑफ फूड. आणि प्लांटचं महत्वाचं काम आहे प्रोडक्शन ऑफ फूड मध्ये महत्वाचा. दॅट इज हिअर कॅरीज द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आवश्यकता आहे सनलाईटची सुद्धा आणि कार्बन डायऑक्साईडची. बट या लिव्ज मध्ये क्लोरोफिल असतं आणि त्या क्लोरोफिल मुळेच प्रत्येक झाड स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकतो इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट अँड कार्बन डायऑक्साईड. सो द लीफ प्लेज important role in the production of food. Leaves are mainly of two types, simple and compound leaves. लीफचे सुद्धा आपल्याला दोन टाइप्स बघायला मिळतात, सिंपल लीव्स अँड कंपाऊंड लीव्स. जसं आंब्याचं झाडाचं पान बघतो आपण तर एक सिंपल लीव्ज आहे. इथे तुम्हाला सिंपल लीफ दाखवलेले आहे. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे हिबिस्कस आणि दुसरं दिलेलं आहे कंपाऊंड लीफ. कंपाऊंड लीफ फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे रोज. गुलाबाच्या झाडाला पानं अशा पद्धतीने असतात किंवा कडुलिंबाचं जर तुम्ही झाड बघितलेलं असेल नीम ट्री तर त्याला सुद्धा एकाच याला असे छोटे 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 खूप सगळे पानं असतात, मोठं पान नसतं पण एकाच याला असे खूप छोटे छोटे असतात. दॅट इज द कंपाऊंड लीफ. तर अशा पद्धतीने लीफचे सुद्धा आपल्याला दोन प्रकार बघायला मिळतील, सिंपल लीफ अँड कंपाऊंड लीफ. नंतरचा पार्ट आहे आपला दॅट इज द फ्रूट. फ्रूट्स हॅव डिफरंट शेप्स. फ्रूट्स कंटेन वन ऑर मोर सीड्स. फ्रूट्स वेगवेगळ्या शेपचे असतात. काही फळांमध्ये ओनली वन सीड असते जसं मँगो आणि काही फळांमध्ये खूप सगळ्या सीड्स असतात. फॉर एक्झाम्पल पोमेग्रॅनेट डाळिंब की ज्याच्यामध्ये खूप सगळ्या सीड्स असतात. फॉर एक्झाम्पल लेमन त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर सीड्स असतात. काही झाडांमध्ये ओनली वन असते जसं मँगो घेतलेलं आहे आपण. द पॉड्स ऑफ बीन्स अँड द पीज आर ऍक्च्युअली फ्रुट्स. आणि बीन्स घेवड्याच्या शेंगा, पीज वाटाणा हे सुद्धा एक प्रकारचं फ्रुट्स आहे. ते त्या स्वरूपातले आहे, शेंगेच्या स्वरूपातले आहे, पण दीज आर ऑल्सो फ्रुट्स ऑफ द प्लांट. नुसतेच गोड असणारेच फळं म्हणजे फ्रुट्स असं नव्हे, तर बीन्स अँड पीज आर ऑल्सो ॲज अ फ्रूट. हिअर वी सी द स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स. आणि स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स मध्येच आपल्याला देअर आर द पार्ट्स ऑफ द प्लांट्स, फ्लावर, स्टेम, रूट, फ्रूट अँड लीफ. नाऊ हिअर वी सी द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. प्लांट्सचं क्लासिफिकेशन कसं केलं गेलेलं आहे आणि कशासाठी आवश्यक आहे. आपण सुरुवातच केली आहे की देअर आर द डायव्हर्सिटी इन प्लांट्स अँड ट्रिमेंडस डायव्हर्सिटी आहे की इतके झाडं आहेत की आपण त्यांचं क्लासिफिकेशन करतो म्हटलं तर इतकं सोपंही नाही आहे. कारण देर आर सो मेनी डिफरंट शेप्स, number of flowers, different color of flowers, then fragrance, then fruits are so different. That means there are so much variety in all. एकाच टाईपचं जरी तुम्ही रोज प्लांट जरी घेतलं तरी रोज प्लांटला प्रत्येक प्लांटला एकसारखंच फुल लागतं असं नाही. आपल्याकडे कितीतरी व्हेरायटी आहे. कोणत्या झाडाला येलो कलरचं फ्लावर लागेल, कशाला रेड कलरचं फ्लावर लागेल, कोणत्याला पिंक कलरचं फ्लावर लागेल, कशाला व्हाईट कलरचे. म्हणजे रोजच जरी एक जरी घेतलं तरी त्या रोज मध्ये सुद्धा आपल्याला व्हेरायटी ऑफ कलरफुल फ्लावर्स बघायला मिळतात. इन दिस वे सगळ्याच मध्ये वेगवेगळी व्हेरायटी आहे आणि मग या सगळ्यांना आपल्याला क्लासिफाय करण्याची आवश्यकता का पडली असेल तर इन ऑर्डर टू आयडेंटिफाय द प्लांट करेक्टली. प्रत्येक प्लांटला आपल्याला करेक्टली आयडेंटिफाय करता आलं पाहिजे
अँड टू अंडरस्टँड द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस बिटवीन द प्लांट्स. प्लांट्समध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटीज, डिफरन्सेस जे काही आहे ते अंडरस्टँड होण्याकरता म्हणून आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हे आवश्यक झालेलं. आणि हे जे मेन क्लासिफिकेशन घडून आणलं त्या सायंटिस्टचं नाव होतं कॅरोलस लिनियस. या सायंटिस्टनी क्लासिफिकेशन तयार केलं. इन दिस वे आता इथे आपल्याला प्लांट्स मधलं क्लासिफिकेशन आपण इथे बघतोय. अकॉर्डिंग टू द शेप अँड हाईट ऑफ स्टेम. फर्स्ट क्रायटेरिया आहे प्लांटचा. वेगवेगळे क्रायटेरिया त्यांनी अप्लाय केलेले आहेत. इथला फर्स्ट क्रायटेरिया आहे अकॉर्डिंग टू द शेप अँड हाईट ऑफ द स्टेम. स्टेमची हाईट आणि स्टेमचा शेप यावरून प्लांटचं क्लासिफिकेशन इथे 4 ग्रुप्स मध्ये केलेलं आहे. फर्स्ट इज द ट्री, नंबर 2 इज द shrub, number 3 is the herb, and number 4 is the creeper. Now in the first picture we see there is a big tree and which also have the big span also. Big tree, big span, big stem, and height also so greater. ट्रीलाच मराठीत आपण म्हणतो वृक्ष. आणि वृक्ष म्हटलं की मोठं डेरेदार झाड आपल्या नजरेसमोर येतं. इथे सुद्धा चित्रात तुम्हाला तेच दाखवलेले आहे की दॅट इज द ट्री. ट्रीची हाईट ही जनरली मोर दॅन द 3 मीटर्स. 3 मीटर्स पेक्षा जास्तच आपल्याला पाहायला मिळेल. इवन त्याचं जे कॅनोपी असते, कॅनोपी असते म्हणजे त्याचं डेरेदारपणा असतो. इट इज द सो लार्ज. ऑल ट्रीज हॅव द लार्ज कॅनोपी. आणि असे मोठे जे झाडं आपण, मोठे जे वृक्ष, मोठे जे ट्रीज बघतो, तर फॉर एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये आंब्याचं झाड दॅट इज मँगो ट्री. त्यानंतर वडाचं झाड म्हटलं तर बॅनन ट्री. सोबतच चिंचेचं झाड म्हटलं तर टॅमरिन ट्री. असे मोठे मोठे आपल्याला भरपूर झाडं बघायला मिळतात. तर दीज ऑल आर इन्क्लुडेड इन द ट्री ग्रुप. ट्री या ग्रुपमध्ये येतात ज्याला आपण वृक्ष म्हणतो. सोबतच या ग्रुपमधले जे झाडं आहे हे बरेच वर्ष जगत असतात. दॅट मीन्स दे आर पेरेनियल ऑल्सो. नंबर 2 इज द शर्ब. शर्बला मराठीत म्हणतात झुडूप. इथे तुम्हाला चित्रात दाखवलेलं जे प्लांट आहे, ट्री आहे, दॅट इज द, चित्रांवरून आपल्याला कळणार आहे, दॅट इज द हिबिस्कस प्लांट. दाखवलेलं चित्र जे आहे हिबिस्कस प्लांट. तर हिबिस्कस सोबतच ओलिएंडर, नीम ट्री, मँगो ट्री हे जे सगळे आहे हे शर्ब या ग्रुपमध्ये आहे. शर्ब म्हणजे झुडपांच्या ग्रुपमध्ये. तर जे झुडूप असतात, जे शर्ब असतात, यांची हाईट जनरली 2 to 3 मीटर पर्यंत असते या स्टेमची. आणि 2 to 3 मीटर पर्यंत वाढून हे सुद्धा झाडं बरेच वर्ष जगतात. अँड इट हाईट इज अप टू 2 to 3 मीटर अँड इट स्टेम इज हार्ड. याचं सुद्धा स्टेम असतं हार्ड. त्यानंतर नेक्स्ट आहे हर्ब. हर्ब म्हणजेच छोटेसे रोप. तर आता इथे तुम्हाला चित्रामध्ये तुळशीचं झाड दाखवलेलं आहे, दॅट इज द होली बॅसिल. आणि या झाडांचे स्टेम फार स्ट्रॉंग नसतात आणि यांची हाईट जनरली 1 to 1.5 मीटर, 1 ते 1.5 मीटर पर्यंतच्या उंचीचं हे झाड असतं. आणि यांची जे लाईफ स्पॅन असतो हा सुद्धा फार 6 महिने तर 2 वर्षापर्यंत, यापेक्षा जास्त हे झाड जगत नाही. म्हणजे हा जो तिसरा जो ग्रुप आहे दॅट इज द हर्ब्स. अशी पुष्कळशी झाडं आपल्याला पाहायला मिळतील की जे झाडं 6 महिन्यापर्यंत जगतात आणि हाईट सुद्धा फार नाही. तर शेतातली जी पिकं घेतो आपण, शेतातली जर पिकं म्हटलं तर ती पिकं जनरली 6 महिन्याची असतात, काही वार्षिक असतात. 6 महिन्याच्या पिकांमध्ये बघा सोयाबीन, ज्वारी, गहू, 3-4 महिन्याचं लाईफ त्यांचं. अशा पद्धतीने ही झाडं आपल्याला हर्बच्या हाईटमध्ये घेता येईल. त्यानंतर नेक्स्ट आहे क्रीपर. अँड हिअर क्रीपरमध्ये आपण दुसरा वर्ड यूज करू शकतो, क्लाइंबर ऑल्सो. क्रीपर अँड क्लाइंबर. क्रीपर म्हणजे जमिनीवर वाढणारे आणि क्लाइंबर म्हणजे जनरली वर चढणारे. इथे तुम्हाला चित्रात दाखवलेलं आहे 2-3 प्रकारच्या वेली आहे. या 2-3 प्रकारच्या वेलीमध्ये बेल हा जो प्रकार आहे तो म्हणजेच क्रीपर. अँड हिअर वी सी द क्रीपर ऑफ द पंपकिन ऑल्सो. याला स्प्रिंग सारखे पार्ट्स असतात की जे सपोर्टला पकडून ग्रो होत असतात. त्यासोबत तुम्ही द्राक्षाची वेल बघितलेली असेल, द्राक्ष, अंगुराची वेल, त्याला सुद्धा स्प्रिंग सारखे पार्ट्स असतात. इव्हन कारल्याची वेल आपण बघतो, त्या कारल्याच्या वेलीला सुद्धा स्प्रिंग सारखे पार्ट्स असतात आणि सपोर्टला पकडून ते झाड हळूहळू मोठं होतं.
एक तर वर चढतं किंवा मग खाली जमिनीवर पसरतं. इन दिस वे हा जो चौथा जो ग्रुप आहे दॅट इज द क्रीपर. सो अकॉर्डिंग टू द शेप अँड हाईट ऑफ द स्टेम, यावरून plants are classified into 4 groups, that is the tree, shrub, herb and creeper. Now next, according to the life cycle of plants च्या life cycle वरून plants चं दुसरं classification, that is the annual plants, biennial plants and perennial plants. Annual plants म्हणजे वार्षिक वनस्पती. वार्षिक म्हणजे life cycle completed in 1 year. Those plants which completed their life cycle in 1 year are called annual plants. For example, इथे दिलेलं आहे तुम्हाला ज्वार आहे, सनफ्लॉवर आहे. वर्षभरासाठी आपण जे झाडं लावतो, वर्षभरातच त्यांचं लाईफस्पॅन पूर्ण होतं. लाईफ सायकल पूर्ण होणे म्हणजेच काय, ते झाड वाढणे, झाडाला फुलं येणे, फळं येणे आणि हे सगळं होऊन ते झाड एका वर्षातच मरून सुद्धा जातं. तर अशा पद्धतीची जी लाईफ सायकल असते, दीज ऑल प्लांट्स आर कॉल्ड अॅन्युअल प्लांट्स. फॉर एक्झाम्पल आहे ज्वार, सनफ्लॉवर. आपण शेतात घेणारी पिके वार्षिक असतात पुष्कळशी, की वर्षभरातच त्या झाडांना फुलं फळं येतात आणि मग ती वाळून जातात. तर इन दिस वे दोज प्लांट्स विच कम्प्लिटेड देअर लाईफ सायकल इन 1 year आर कॉल्ड अॅन्युअल प्लांट्स. Number 2 is the biennial plants. Biennial plants means those plants which completed their life cycle in 2 years are called biennial plants. 2 वर्षामध्ये पूर्ण लाईफ सायकल त्यांची कंप्लीट होते, त्या प्लांट्सला आपण म्हणत असतो बायनियल प्लांट्स. आता 2 वर्षात कंप्लीट होणे म्हणजे काय, तर त्यांना 2 वर्षात एकदाच फुलं, एकदाच फळं येतात आणि मग ते मृत पावतात. अशा प्रकारची जर झाडं असेल तर त्याला आपण म्हणत असतो बायनियल्स. आता इथे फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे कॅरट आणि बीटरूट. या झाडांना 2 वर्षा मिळून एकदाच त्यांना फळं आणि फुलं लागतात. Then next is the perennial. Perennial means those plants which live for several years. Several years म्हणजे काही आपण सांगू शकत नाही किती वर्ष जगतील. 100 वर्षाची झाडं आहेत, काही 200 वर्षाची झाडं आहेत. इट मीन्स पुष्कळ काळापर्यंत जगणारी जी झाडं आहेत त्यांना आपण म्हणतो पेरेनियल, म्हणजे बहुवार्षिक वनस्पती. फॉर एक्झाम्पल इथे दिलेले आहे त्यांनी हिबिस्कस अँड मँगो ट्री. अशी पुष्कळ झाडं आहेत आपल्या अवतीभोवती की जी पेरेनियल्स आहे. नीम ट्री आहे, कडुलिंबाचं झाड आहे, बॅनन ट्री आहे, पुष्कळ वर्ष जगत असतात. तर दोज प्लांट्स विच लिव्ह फॉर सेव्हरल इयर्स आर कॉल्ड पेरेनियल प्लांट्स. नाऊ नेक्स्ट, next criteria of the classification is according to the nature of flowering or non-flowering. फ्लॉवरिंग म्हणजे फुल येणे, नॉन फ्लॉवरिंग म्हणजे फुल न येणे. या नेचरवरून प्लांट्स आर classified into 2 groups, that is the flowering plants and non-flowering plants. Here we see the picture of flowering plants, and flowering plants generally have the all parts, roots, stem, leaves. These all parts have flowering plants. Then another is the non-flowering plants. Here we see the picture of the non-flowering plant, that is the, त्याला आपण नेचे म्हणतो. नेचे नावाचं जे झाड आहे इथे, आणि हे झाड तुम्ही चित्रात दाखवलेलं बरेच ठिकाणी बघितलेलं असेल. ज्या झाडाला फुलं आलेली तुम्ही बघितलेली नाही, पण या झाडाला फुलं जरी नसली तरी याला रूट्सही आहे, स्टेम्सही आहे आणि लीफही आहे. हे पार्ट्स आहे. पण काही प्लांट्स असे आहेत की ज्यांना हे पार्ट्स नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आपण म्हटलेलं आहे की फंगस, बुरशी. बुरशीला हे पार्ट्स आपल्याला बघायला मिळत नाही, रूट स्टेम लीव्स हे पाहायला मिळत नाही, पण एक प्रकारची ती प्लांट आहे. सो नॉन फ्लॉवरिंग प्लांटमध्ये सर्वच नॉन फ्लॉवरिंग प्लांटला रूट स्टेम लीव्स नसतात असं नाही, काही मध्ये नसू शकतात. तर फॉर एक्झाम्पल म्हटलेलं आहे की आपण फंगसमध्ये आपल्याला प्लांट्सला हे पार्ट्स पाहायला मिळत नाही आणि काही प्लांट्समध्ये बघायला मिळतात. सो इन दिस वे, according to the nature of flowering and non-flowering, plants are divided into 2 groups, that is the flowering plants and non-flowering plants. Next criteria is according to the habitat. Habitat म्हणजे ते जिथे वाढतात त्या जागेवरून त्यांच्या आपल्याला again plants are classified into 4 groups. Plants grows on the land, जमिनीवर उगवणारे झाडं. Plants grows into the water, वॉटरमध्ये असणारे झाडं.
वॉटरमध्ये असणारे झाडं फॉर एक्झाम्पल आहे लोटस, त्याच्यानंतर आहे अल्गी दॅट इज शेवाळ. मार्शी प्लेसेस जिथे चिखल असतं त्या चिखलांमध्ये असणारे दॅट इज द मँग्रुव्ज. आणि नंतर आहे डेझर्ट, सम प्लांट्स ग्रो इन टू द डेझर्ट दॅट इज द कॅक्टस. असे वेगवेगळे व्हेरायटी आपल्याला पाहायला मिळतं अकॉर्डिंग टू द हॅबिटेट. आणि लँडवरचे जमिनीवर असणारे सर्वच प्लांट्स जे आहे ते तुम्ही सांगू शकता, त्यांचे एक्झाम्पल्स देऊ शकता. दॅट इज मँगो ट्री, बॅनन ट्री, होली वॅसिल, पेरिविंकल. These all plants are land plants. Water plants चे एक्झाम्पल्स देताना देर आर द लोटस, देन वॉटर हॅकिंथ, शिंगाड्याचं झाड, algae, these all plants grow into the water. Marshy places, that is the mangroves, and desert, in the desert there are the we see cactus. Here we see this type of classification in plant. या पार्ट 1 मध्ये आपण बघितलेलं आहे जवळपास डायव्हर्सिटी इन प्लांट्स. डायव्हर्सिटी सोबतच आपण इथे बघितलेलं आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. आणि क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स बघताना वेगवेगळे क्रायटेरिया यूज केलेले आहे. फर्स्ट आपण क्रायटेरिया यूज केला होता इथे, तो म्हणजे दॅट इज द मोड ऑफ फूड consumption. Mode of food consumption वरून that is the autotrophic plants, heterotrophic plants and insectivorous plant. Then another classification is according to the shape and the height of the stem, that is the tree, shrub, herb and creeper. Then according to the life cycle of the plants, annual, biennial and perennial. According to nature of flowering or non-flowering, that is flowering plants and non-flowering plants. And according to the habitat, plants growing on the land, plants growing in water, plants growing in marshy places and plants growing in desert. इथपर्यंत आपण हा जो भाग आहे हा पहिल्या पार्टमध्ये कंप्लीट केलेला आहे. धन्यवाद.